म्हणजे काय केलं त्यांनी त्याचं रूपक आणि पुन्हा त्याचं स्पष्टीकरण पण आहे बरं का. रूपक करून ते थांबत नाहीत पुराणवाले. त्यांनी आपल्या धनुष्याच्या टोकाने म्हणजे एका मोठ्या शस्त्राने पर्वतांची टोकं चूर्ण केली असं वर्णन आहे आणि बरीचशी भूमी समतल केली, तिला पुन्हा नांगरलं आणि पावसाचं पाणी साठून राहील अशी व्यवस्था केली आणि मग भूमीने त्यातनं आपल्या औषधी म्हणजे धान्य वगैरे सगळं बाहेर दिलं पृथू महाराजांना. हे कर्म सर्वप्रथम कोणी केलं असेल तर ते पृथू महाराजांनी केलं, नांगरण्याचं, भूमी नांगरण्याचं काम. म्हणून पृथू महाराज हे आद्य कृषक आहेत. तिथे तो वरून सगळी सामग्री घेऊन तो खाली आला, तिथे चूल पेटवली, चुलीवर सगळं अन्न शिजवलं श्राद्धाचं आणि गुरुजी तिथे आले, त्या पडवीमध्ये त्यांनी ते श्राद्ध केलं. नंतर तिथलं सगळं आवरून तिथेच आपलं भोजन करून मग बाकीचं सगळं विसर्जन करून पुन्हा उरलेलं साहित्य घेऊन तो 750 पायऱ्या चढून वरती निघून गेला. असं त्यांनी उरलेले 7-8 महिने कंटिन्यू केलं आणि ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी आता तेच बोलणार की प्रेक्षकांसाठी ही पुराणातली कथा नाहीये. हा जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी पाताळ आकाश आधार काही. तो आकाशात फिरतो, त्याला काही भूमी वगैरे काही आधार नाही आहे. असे सारथी पांगुळा ज्या रथाशी, तर सारथी जो आहे तो पांगळा आहे, अरुण. सारथ्याचं नाव काय आहे? अरुण. आणि त्याचे हे पाया गुडघ्याखालचा भाग डेव्हलपच नाही झालेला. तो एक पक्षी आहे. अरुण हा एक पक्षी आहे. हा गरुडाचा सख्खा भाऊ. अरुण हा गरुडाचा सख्खा भाऊ आणि तो सूर्याचा सारथी आहे. की इतकं सगळं असून सुद्धा सूर्य कधीच आपली वेळ चुकवत नाही, इतक्या सगळ्या ॲडव्हर्स कंडिशन असून सुद्धा. आणि तुम्ही कोण आहात? कृष्ण खूण करतात की गप्प बसा, रुक्मिणीला हे सांगू नका की मला सगळं माहिती होतं. मी हे का सांगतोय लक्षात घ्या. मी हे सांगतोय की आपली संस्कृती त्यागाची आहे, आपली संस्कृती सोडून द्यायची आहे, आपली संस्कृती दुःख स्वीकारण्याची आहे, सुख भोगण्याची नाही. ते तिला रडून देतात आणि कळून देत नाहीत की मला माहिती होतं. आणि त्याचं विवरण असं आहे की त्यांना पुढचं सगळं व्हिजन आहे, त्यामुळे पुढे हे यदुकुळ सगळं आपसात भांडून मरणार आहे आणि सगळ्या स्त्रियांना हा शोक करायला लागणार आहे. यदुकुळातल्या सर्व स्त्रियांना पुत्रशोक होणार आहे. साधी गोष्ट माहिती आहे की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा काम करते तेव्हा तुमची वरची चक्र ॲक्टिव्ह असतात आणि जेव्हा तामसी किंवा नकारात्मक ऊर्जा काम करते तेव्हा तुमची खालची चक्र ही कार्यरत असतात. म्हणून जेव्हा तुम्ही अभंग ऐकता तेव्हा शरीराचा कुठला भाग हलतो? असं. आणि जर का तुम्ही डिस्कोचं गाणं ऐकलं तर कुठला भाग हलतो? हा भाग हलतो. हे ही नाही, हे जघन्य आहे आणि हे श्रेष्ठ आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, या शरीराला तुम्ही जेवढे कष्ट द्याल तेवढं हे शरीर तुम्हाला आनंद देईल आणि या शरीराला तुम्ही जेवढा आनंद द्याल तेवढं हे शरीर तुम्हाला कष्ट देईल. जसं पृथूमुळे पृथ्वी ही संज्ञा मिळाली आहे. बरेच जण बलीराजा त्याला शेतकरी म्हणतात. इडापिडा टळो बळीचं राज्य येवो असं म्हणतात की नाही. तर लोकांना वाटतं बळी हा शेतकरी आहे आणि वामन म्हणजे ब्राह्मण आणि बळी म्हणजे दलित.
आणि मग वामनाने बळीला पाताळात धाडलं, म्हणजे ब्राह्मणाने दलितांवर अत्याचार केला असं होतं. तर बळीला शेतकरी समजतात लोक, कारण शेतकऱ्याची प्रार्थना आहे ना, इडापिडा टळो बळी तर राज्य येऊ. हे काय आहे, ही प्रार्थना कशासाठी आहे? तुम्हाला माहिती आहे बळी हा भावी इंद्र आहे. जेव्हा वामन प्रसंग झाला, बली वामन प्रसंग, तर बली कशासाठी यज्ञ करत होता? इंद्रपद प्राप्त करण्यासाठी. म्हणजे तो इंद्रपदावर बसलेलाच होता. इंद्राला त्यांनी त्याच्या खुर्चीवरून निष्कासित केलेलंच होतं. इंद्र दारोदारी भटकतच होता, पण आपलं अधिक बळ वाढावं आणि नंतर देखील आपल्या इंद्रपदामध्ये कुठली बाधा येऊ नये म्हणून बळी यज्ञ करत होता, की त्या यज्ञातनं होणारी ऊर्जा माझी शक्ती बनावी. आणि म्हणून त्या यज्ञाची वाट लावण्यासाठी भगवंत तिथे आले आणि त्यांनी सांगितलं बळीला की तू तुझ्या ह्या सगळ्या असुरांना घेऊन पाताळात जा, तिथे तुझं स्थान आहे, तिथे तू राहा, आणि जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा ह्याचा जेव्हा कार्यकाल संपेल तेव्हा तू तिथे जाऊन बस, पण तोपर्यंत तू पाताळात राहा. हे वचन त्याला दिलं. हे वचन भगवंताने त्याला का दिलं? कारण भगवंताने त्याची जी परीक्षा घेतली त्याच्यामध्ये तो पूर्ण उत्तीर्ण झाला. कारण भगवंत जेव्हा वामन रूप घेऊन त्याच्याकडे आले तेव्हा त्यांना बळीला त्याच्या गुरूंनी सांगितलं होतं की हे विष्णू आहेत, तू ह्यांना भूमी देऊ नकोस. ते म्हणाले छे छे, असं होणार नाही. मी हिरण्यकशिपूंचा पणतू, विरोचनाचा नातू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा मुलगा, मी असा मागे हटू? मी एवढा पराक्रमी, आणि विष्णूंसारखा विष्णू माझ्या दारी याचक म्हणून येतोय, ते पण ब्राह्मणाच्या रूपात, आणि मी त्याची फसवणूक करू? हे मायाच्याने होणार नाही. मला विष्णूंनी माझा जीव जरी मागितला ना, माझं डोकं जरी कापून मागितलं तरी मी त्यांना ते देईन, असं बली म्हणाले. आणि त्यांनी आपल्या कर्तव्याच्या पूर्तीसाठी गुरुच्या क्रोधाचा सुद्धा हे सहन केला, की ते तर कोणीच सहन करणार, म्हणजे कोणीच हे करणार नाही, की ती किंमत मोजावी लागली आपल्याला, की गुरु आपल्यावर रुसून आपल्यावरती निघून गेले. ते देखील त्यांनी स्वीकार केला आणि त्यांनी विष्णूंना ती 3 पावलं जमीन भूमी दान केली आणि म्हणाले आता 2 पावलं माझी झाली. विष्णू म्हणाले 3रं पाऊल ठेवू कुठे? कारण 3रं पाऊल ठेवण्यासाठी जे तुझ्या अधिकारात होतं ते सगळं मी 2 पावलातच घेतलं. ह्या व्यतिरिक्त जे काही उरलं आहे त्याच्यावर तुझा अधिकार नाहीच आहे, जे तू दानच नाही करू शकत. आता तुझा संकल्प पूर्णच नाही होणार. 3 पावलं भूमी दान करण्याचा संकल्प तुझा पूर्ण होणार नाही. त्यामुळे आता तुला ह्या गोष्टीचं पातक लागेल आणि तू आता नरकात जाशील, कारण तू दानाचा संकल्प पूर्ण करू शकला नाहीस. तर बली म्हणतो जे तुम्ही म्हणाल ते मला मान्य आहे. मला तुम्ही नरकात पाठवताय, मला तुम्ही नरकात पाठवा. ते म्हणतात, तर ते खवळलेले असतात, ते त्याला वरुणपाशाने बांधतात बळीला. आणि त्याचा तो श्लोक आहे आपण जे हाताला बांधतो ना, येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वामन बद्धामी रक्षेमाचल माचल. जसं विष्णूंनी बलीला त्या वरुणपाशामध्ये बांधून टाकलं की ते आता सुटणार नाही, ते केवळ विष्णूंच्या इच्छेनेच सुटेल. जेव्हा त्यांनी त्याला बांधून टाकलं आणि तेथे देखील बली स्थिर होता की मी बंधनात पडलो आहे, हरकत नाही, मला याचं दुःख नाही. विष्णू माझी जशी गती करतील, विष्णू मला पायदळी तुडवतील, मला मान्य आहे. विष्णू माझं जे करतील ते मला मान्य आहे. एवढी अनन्य भक्ती त्याने दाखवल्यामुळे विष्णू म्हणाले की ही स्थिर बुद्धी असणारा मनुष्यच इंद्रपदावर बसू शकतो, त्यामुळे तुला मी इंद्रपदावर बसण्याची अनुमती देतो, पण आता नाही, पुढच्या कल्पात. मग पुढच्या कल्पात इंद्र होण्यासाठी बलीला ज्या देहात तो आहे त्या देहासकट जिवंत राहणं आवश्यक आहे.
पुनर्जन्म घेऊन नाही. अच्छा. म्हणून बली चिरंजीव आहे. हां. अश्वत्थामा बलिर्व्यासो हे जे म्हटलं आहे ना, तो बली महाराज जे आहेत ते चिरंजीव आहेत, ते त्यासाठी आहेत. आणि शेतकरी का प्रार्थना करतो, इडापिडा टळ बळीत राज्य येवो, म्हणजे हा बली अधिक केपेबल इंद्र आहे. त्या अर्थाने तर केलं तो इंद्र बनू दे एकदाचा, आणि मग आमची सगळी भरभराट आणि हे छान होईल. शेतकरी नाही, शेतकरी पृथू महाराज आहेत. आद्य कृषक ज्याला म्हणतात ते पृथू महाराज आहेत. पृथू महाराजांचं काय आहे, त्याच्या आधीचं वर्णन भागवतात आहे की तो काळ आपल्याला ह्या आधुनिक विज्ञानाने शिकवलेला इतिहास हा तर्काधिष्ठित आहे. आणि फॉसिल सापडले, हे सापडलं, शिलालेख सापडले इत्यादी, एकदम वेग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, असे सगळे त्यांचे पुरावे आहेत की प्रागैतिहासिक मानव जंगलात राहायचा, प्राणी खायचा, आहे की नाही, फ्लाईट और फाईटवरती त्याचं सगळं चालायचं. म्हणजे एकतर मारामारी करायची नाही तर पळून जायचं. ॲडमिनिस्ट्रेट हा विषय नाही, सिव्हिलाइज्ड नाही. हे सगळं आपल्याला त्यांनी आपल्या माथी मारलं की आपण पूर्वी असे होतो. आपण असे नव्हतो पूर्वी. आपण पहिल्यापासून व्यवस्थित आहोत. आणि जे मानव समूह अप्रगत अवस्थेत होते ते अजून देखील अप्रगत कालाहारीमध्ये जाऊन बघा. कालाहारी, मसाई मारा, ते अजूनही त्याच इरामध्ये जगतायत. जे 5000 वर्षापूर्वी होतं तसेच ते जगतायत. त्याच्यामुळे असं काही मनुष्यात देखील उत्क्रांती होत नाही. प्राण्यांची उत्क्रांती तर दूर राहिली. मनुष्य, कालाहारीमधला मनुष्य हळूहळू काळ्याचा गोरा होत 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 काही युरोपमध्ये येत नाही, किंवा तो तिथल्या तिथे प्रगत होत होत स्कायस्क्रेपरमध्ये जाऊन बसत नाही. कालाहारीमधला, मसाई मारामधला मनुष्य तिथेच आहे. आणि जो सिव्हिलाइज्ड आहे तो सिव्हिलाइज्ड आहे आधीपासून. आणि आधी आपल्या पृथ्वीवरती जे काही उगवायचं त्याला कल्टिवेट नाही करायला लागायचं, त्याची शेती नाही करायला लागायची. जे उगवायचं, जसं मी सांगितलं की जिथे भात पेरलं तिथे ते छान उगवत नाही, तिथनं ते उपटून दुसरीकडे लावायला लागतं, ही शेती आहे. आणि जिथे ह्याची गरज नाही की भात स्वतःचा स्वतः उगवत आहे जमिनीमध्ये, तुम्ही फक्त दाणे काढून घ्यायचे, पुन्हा तिथे दाणे पेरण्याची गरज नाही, आपोआप त्याचे काही दाणे खाली पडतील आणि तिथे नवीन भात उगवेल. अशी व्यवस्था होती सगळीकडे. आणि लोक त्यांना जिथे वाटेल तिथे राहायची, जिथे वाटेल तिथे झोपायची. भागवतात हा स्पष्ट उल्लेख आहे की पृथू महाराजांच्या आधी पुर, ग्राम ह्या संस्था नव्हत्या. पुर आणि ग्राम ह्या संस्था नव्हत्या. पण म्हणून मनुष्य प्राणी खाऊन जगत नव्हता. पुर आणि ग्राम ह्या संकल्पना जरी नसल्या तरी तो अर्धे कपडे घालून आणि दगडाचे भाले घेऊन धावत नव्हता. त्याचं वर्णन आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन आहे पुराणांमध्ये की तो व्यवस्थित जगत होता. त्याला सगळं काही यदृच्छया उपलब्ध होत होतं. नंतर काही कारणांनी पृथ्वीवरती ऐतखाऊ लोकांचा आणि पापी लोकांचा भार वाढल्यामुळे पृथ्वीने सगळ्या औषधी आपल्या पोटामध्ये दडवून घेतल्या, ती देईनाशी झाली लोकांना. तेव्हा पृथू महाराजांनी तिचं संधान केलं. म्हणजे तिने एक गाईचं रूप घेतलं पृथ्वीने. हे एक रूपक असतं, तर ते आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने पृथू महाराजांनी धनुष्यबाण घेऊन तिचा पाठलाग केला. आणि ती म्हणाली की माझ्याकडनं बळजबरीने काही तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही मला माते समान माना आणि वत्स म्हणजे वासरू बनून माझ्याकडे या, मी तुम्हाला स्तनपान करीन, त्याने तुमचं पोषण होईल. तर माझ्याकडे येताना तुम्ही बालक बनून या, वत्स बनून या. आणि ह्याचं प्रमाण असं आहे की आईच का, म्हणजे पृथ्वीला आईची उपमा का दिली आहे. तर आपण सकाळी जे म्हणतो कराग्रे हे समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले, पर्वतांना भूमीचे स्तन म्हटलेले आहे. हे
त्यांना स्तन का म्हटलं आहे? का त्यांचा आकार असा आहे म्हणून नाही. त्याच्यामागे एक कारण आहे. पृथ्वीवरती पावसाचं जे पाणी पडतं ते डोंगरावर पडतं, म्हणजे सगळीकडे पडतं आणि जसं डोंगरावर पडतं. तर डोंगराचा असा उतार असतो, डोंगरावरती पाणी पडतं, इथे पडतं, इथे पडतं, इथे पडतं, इथे पडतं. हा डोंगराचा तळ आहे, म्हणजे भूमीलगतचा असलेला भाग, म्हणजे आपली सपाट भूमी, आणि हे शिखर आहे. बरोबर आहे. तर इथे पडलेलं पाणी ते इथे खाली ओघळतं काही, आणि काही भाग त्याचा इथे झिरपतो. सिपेज, ट्रिपिंग, काय तुम्ही म्हणा. तसंच पुढे पडलेलं पाणी, काही पाणी पुढे जातं, काही पाणी इथे आत जातं, काही पाणी इथे पडलेलं पुढे जातं, काही पाणी आत जातं. असं करत करत हा जेवढा दोन्ही बाजूचा उतार आहे, हा प्रत्येक ठिकाणी पडलेलं पाणी वाहतं देखील आणि आत देखील जातं. तर जे पाणी आत जातं त्याने तो पर्वत आतून संतृप्त होत जातो, त्याला सॅच्युरेट होत जातो तो डोंगर. आणि तो सॅच्युरेट झाला पूर्ण की मग वरून नदी वाहते. अच्छा, एवढ्या लाखो वर्षांचं जे साठलेलं असेल तिथून काहीतरी ती नदी वाहते. आणि त्याचा अजून एक रिझर्व्हॉयर त्या पर्वताच्या डोंगराच्या बरोबर खाली, त्याचा जो केंद्रबिंदू त्याच्या खाली साधारण 500 ते 1000 फूट खोल एक खूप मोठा रिझर्व्हॉयर, त्या डोंगराचा पर्सनल रिझर्व्हॉयर असतो. आणि जेव्हा डोंगरावरती काही कालावधीतरी ड्रॉट ही परिस्थिती उत्पन्न होते, तेव्हा तिकडलं कॅपिलरी ॲक्शननी ते पाणी खेचून तिथल्या मुळांना पुरवलं जातं. म्हणून वैशाखात म्हणजे चैत्रात पालवी येते. जेव्हा पाऊस एकदम उन्हाळा पीकवर असतो तेव्हा त्या झाडांना पालवी येते, कारण ते तिकडल्या रिझर्व्हॉयरचं कॅपिलरी ॲक्शननी पाणी घेऊन हे करत असतात. आणि तिकडनं त्या नद्या वाहतात आणि त्या नद्या आपल्या पोट भरतात, जसं आईचं दूध मुलाचं पोट भरतं. म्हणून पर्वतांना स्तन म्हटलेलं आहे. तर ती म्हणाली की तुम्ही माझ्याकडे वत्स म्हणून या, मी तुमचं पोषण करीन. आणि आईचं उदाहरण का, तर आपल्या शरीराला 9 छिद्र आहेत. 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 तोंड, 7 झाले. 1 गुदद्वार, 1 लिंग, 8 आणि 9, हे 9 छिद्र आहेत आपल्या शरीराला. आणि या व्यतिरिक्त अजून असंख्य छिद्र आहेत पूर्ण शरीराला. आपल्या स्तनाग्रांची छिद्र आहेत, आणि आपल्या रोम जे आहेत सगळे ती छिद्र आहेत. ही सगळी छिद्र आपल्या शरीराला आहेत. या प्रत्येक ही 9 छिद्र असू देत किंवा ही अंगाची ही केसांची छिद्र असू देत, आपण जे घेतो शरीरात ते ह्या सर्व छिद्रातनं बाहेर पडतं. म्हणजे मलमूत्र तर बाहेर पडतंच, पण डोळ्यातनं सुद्धा काहीतरी मल बाहेर पडतो. बरोबर आहे. नाकातनं काहीतरी मल बाहेर पडतो, कानातनं काहीतरी मल बाहेर पडतो. बरोबर आहे. ह्या घामाच्या पोर्समधनं मल बाहेर पडतो. ऑइल येतं ना, ते अनवॉन्टेड असतं, तो शरीराचा मल आहे. पण केवळ मातेचे स्तन असे आहेत, ती जी 2 छिद्र आहेत त्याच्यामधनं जे बाहेर पडतं ते ग्राह्य असतं. बाकी सर्व छिद्रांमधनं बाहेर पडणारं हे आग्राह्य असतं. पण स्तनातनं जे बाहेर पडतं ते बाळाचं पोट भरतं. त्यामुळे पृथ्वी काय म्हणाली की तुम्ही वत्स बनून या. मग तेव्हा पृथ्वी महाराज वत्स बनून गेले. मग ते पण एक रूपक आहे. रूपक म्हणजे काय, वत्स बनून गेले म्हणजे काय केलं त्यांनी, त्याचं पण रूपक आणि पुन्हा त्याचं स्पष्टीकरण पण आहे बरं का. रूपक करून ते थांबत नाहीत पुराणवाले. त्यांनी आपल्या धनुष्याच्या टोकानी म्हणजे एका मोठ्या शस्त्राने पर्वतांची टोकं चूर्ण केली असं वर्णन आहे. आणि बरीचशी भूमी समतल केली, तिला पुन्हा नांगरलं आणि पावसाचं पाणी साठून राहील अशी व्यवस्था केली. आणि मग भूमीने त्यातनं आपल्या औषधी म्हणजे धान्य वगैरे सगळं बाहेर दिलं पृथ्वी महाराजांना. हे कर्म सर्वप्रथम कोणी केलं असेल तर ते पृथ्वी महाराजांनी केलं, नांगरण्याचं, भूमी नांगरण्याचं काम. म्हणून पृथ्वी महाराज हे आद्य कृषक आहेत. बली महाराज आद्य कृषक नाहीत, आणि बली म्हणजे शेतकरी नाहीत.
आणि पृथू हे आद्य कृषक असल्यामुळे त्यांच्यामुळे आपल्या ह्या भूमीला पृथ्वी असं नाव पडलं. अच्छा. पुढे प्रश्न काय? तर पुराणांमध्ये आपली व्रते किंवा जे अधिष्ठान वगैरे सांगितले गेले तर त्याच्यात आपण खूप अट्टर लावले की पुराणातली वाणगी नव्हे पुराणातली वाणगी पुराणांपुरते बरे आहे. याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे? वानगी म्हणजे उदाहरण, वानगी की वानगी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पुराणातलंच उदाहरण का द्यायचं? कारण ते पुराणांची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये सर्ग, विसर्ग म्हणजे प्रतिसर्ग, वंशचरित आणि मन्वंतर ही जी 5 लक्षणं त्याच्यामध्ये आहेत. इतिहास आणि पुराण ह्याच्यामध्ये भेद काय आहे? आता महाभारत हा इतिहास आहे, त्याच्यामध्ये विषयाची मांडणी ही क्रोनॉलॉजिकली असते. इतिहासामध्ये पुराणातली वांगी, पुराणात वांगी तो अपभ्रंश आहे. वानगी हा तुम्हीच बोललात की वांगी नाही वानगी. तर वानगी म्हणजे उदाहरण की एखादा जाणकार माणूस, एखादा अभ्यासू, एखादा अभ्यासक हा पुराणातलं उदाहरण देण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ते ऐकण्याची मानसिकता किंवा भूमिका नसलेला व्यक्ती त्याला असं उत्तर देतो की ही पुराणातली वानगी तू पुराणातच ठेव. म्हणजे त्याचा अर्थ असा, पुराणातली वानगी पुराणात म्हणजे की अरे तो काळ वेगळा होता, तेव्हाचं सगळं वेगळं होतं, तेव्हा त्यांनी तसं केलं, आता आपण काय करतोय? तर ह्याचं उत्तर असं आहे की तेव्हा देखील ते कठीणच होतं, तेव्हा ते अधिक कठीण होतं. तेव्हा आत्तासारखी जलद साधनं नव्हती, तेव्हा प्रत्येक गोष्ट उठून जाऊन करायला लागायची. त्यामुळे तेव्हा तर जास्त कष्टप्रद होतं. आता तर अधिक सोपं झालेलं आहे. म्हणजे तुलनेने तुम्ही अधिक धर्म कसोशीने कठोरतेने पालन करायला हवा, पण तसं होत नाही. आणि त्याचं आता मी ज्या क्षेत्रात काम करतो त्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर मी जिथे राहतो तिथे जवळ अलिबाग, म्हणजे अलिबाग भाग आहे माझ्याजवळ, अलिबाग तालुका आहे. आणि तिथे एक देवस्थान आहे कनकेश्वर म्हणून, डोंगर आहे, 750 पायऱ्या आहेत, महादेवाचं स्थान आहे. तिथे वरती एक पुजारी आहेत, त्यांचं नाव गणपती. तिथे जे पुजारी आहेत ते कर्नाटकचे आहेत, त्यांचं नाव गणपती. त्यांची आई गेली, आई गेल्यानंतर ते गावी गेले, तिच्या सगळ्या क्रिया करून ते इथे आले. आता मासिक श्राद्ध असतात जी दर महिन्याला करायची असतात पहिलं वर्षभर. तर जनरली आता सगळीकडे असा प्रघात सुरू झाला आहे की ती सगळी मासिक श्राद्ध एकाच दिवशी, म्हणजे त्याला शब्द येतो उरकून टाकायची. हा आपल्या मराठीतला तो शब्द आहे, एका दिवशी उरकून टाकायची. ठीक आहे, माझा कोणत्या गोष्टीवर मी कशावर आक्षेप घेत नाही आहे, मला काय सांगायचं आहे ते महत्त्वाचं आहे. तर त्यांच्या कुटुंबात तशी पद्धत नाही. गणपती गुरुजींच्या कुटुंबामध्ये, कुळामध्ये महिन्याच्या महिन्याला श्राद्ध करण्याची परंपरा आहे. आता तो तिथे पुजारी म्हणून गाव सोडून आलेला आणि तो एकटा, तिथे कोणी नाही, त्याची फॅमिली मेंबर्स कोणी नाही. आता दर महिन्याला श्राद्ध करायचं आहे. पहिला प्रश्न, दर महिन्याला गुरुजी कोण मिळणार? कारण गुरुजी त्यांना 750 पायऱ्या म्हणजे 1.5 तासाचा चढाई आहे तिथे जायचं, आणि श्राद्ध करून मला 1.5 तास उतरून उन्हातानातनं खाली, कारण श्राद्ध आटपतं 2-3 वाजता, तेवढे त्याच्यानंतर खाली उतरा. तर मग गुरुजी कोण तयार होणार? मग त्यांनी कुठल्या तरी खूप प्रयत्न करून एक गुरुजी त्यांनी नियुक्त केले की गुरुजी कृपया तुम्ही वरती या आणि दर महिन्याला तुम्ही या आणि श्राद्ध करा, आईचं मासिक श्राद्ध. आणि गुरुजी हो म्हणाले. मग जेव्हा गुरुजी वरती गेले तेव्हा त्यांना असं दिसलं की ह्या स्वतः एकटा सगळा स्वयंपाक बनवतोय श्राद्धाचा, आणि स्वतः तो वाढतोय आणि स्वतः श्राद्ध पण चालवतोय, आणि फक्त निवेदक म्हणून गुरुजी बसलेले आहेत, कर्मनिवेदक, की असं कर
असं सांगायला. आणि पुन्हा सगळं गुरुजींचं सगळी संभावना झाली की श्राद्ध पिंड विसर्जन करणं वगैरे करून मग तो 4 वाजता जेवणार. असं दर महिन्याला करायचं आहे. 2 महिने गुरुजी गेले, मग 2 महिन्यानंतर त्या गुरुजींना कंटाळा यायला लागला. मग त्यांनी दुसरे गुरुजींना तिथे बदली पाठवलं. दुसरे गुरुजी 2 महिने गेले, त्या दुसऱ्या गुरुजींना पण कंटाळा यायला लागला. ते म्हणाले, अरे वरती येणं थोडं मला कठीण होतं आहे, तू इथे खाली पायथ्याशी कुठेतरी धर्मशाळेत जर का व्यवस्था बघितलीस तर बरं होईल. तो म्हणाला, हरकत नाही गुरुजी. मग त्याच्या पुढच्या श्राद्धाला त्यांनी खाली एक देऊळ आहे दत्ताचं, तिथे तो वरून सगळी सामग्री घेऊन तो खाली आला. तिथे चूल पेटवली, चुलीवर सगळं अन्न शिजवलं श्राद्धाचं, आणि गुरुजी तिथे आले. त्या पडवीमध्ये त्यांनी ते श्राद्ध केलं. नंतर तिथलं सगळं आवरून तिथेच आपलं भोजन करून मग बाकीचं सगळं विसर्जन करून पुन्हा उरलेलं साहित्य घेऊन तो 750 पायऱ्या चढून वरती निघून गेला. असं त्यांनी उरलेले 7-8 महिने कंटिन्यू केलं. आणि ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी आता तेच बोलणार की प्रेक्षकांसाठी ही पुराणातली कथा नाही हा आहे. ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे पुराणातली वानगी ही पुराणात नाही असं नाही आहे की तुम्ही जेव्हा निष्ठेने एखादं कर्म करता तर तुम्हाला काही अडथळा येत नाही. की नोपकरणे म्हणून एक सुभाषित आहे की मोठ्या मोठ्या लोकांची सिद्धी म्हणजे मोठ्या संकल्पांची सिद्धी ही उपकरणांवरती अवलंबून नसते. सूर्याबद्दल एक श्लोक आहे, सूर्यनारायण आपले, जयाच्या रथा एकची चक्र पाही. सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी पाताळ आकाश आधार काही. तो आकाशात फिरतो, त्याला काही भूमी वगैरे काही आधार नाही आहे. असे सारथी पांगुळा ज्या रथासी. सारथी जो आहे तो पांगळा आहे, अरुण. सारथ्याचं नाव काय आहे? अरुण. आणि त्याचे हे गुडघ्याखालचा भाग डेव्हलपच नाही झालेला. तो एक पक्षी आहे. अरुण हा एक पक्षी आहे. हा गरुडाचा सख्खा भाऊ. अरुण हा गरुडाचा सख्खा भाऊ, आणि तो सूर्याचा सारथी आहे, आणि तो पांगळा आहे. की इतकं सगळं असून सुद्धा सूर्य कधीच आपली वेळ चुकवत नाही, इतक्या सगळ्या ॲडव्हर्स कंडिशन असून सुद्धा. आणि तुम्ही कोण आहात? हां, आपण कोण आहोत? आपल्याला काही एक्सक्यूजच नाही आहे कुठली गोष्ट टाळण्यासाठी. व्रतवैकल्य जी आहेत, तुम्ही मगाशी विचारलं की व्रतांचं असं आहे की आपण जी व्रत बघतो, पुराणात सांगितलेली व्रत आणि वैकल्य, वैकल्य हा जो शब्द आहे पुराणांमध्ये किंवा आपल्या जो बोलीभाषेमध्ये जो वैकल्य हा शब्द आहे, हा व्याकुळता दर्शवणारा शब्द आहे. विकल, माझी विकल अवस्था झाली, मी व्याकुळ झालो. याचा अर्थ काय? हे अपेक्षित आहे तुमच्याकडनं. तुमच्या शरीराला कष्ट होणं, तुम्ही व्याकुळ होणं, शरीराला त्रास करून माझी पूजा करा असं काही देव सांगत नाही. हे कोणी ठरवलं? तुम्ही. अहो, आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात, समाधी पाहता समाधान होते, तनू कष्टवी त्यासी आनंद देते. तनूला कष्ट होतात पण मनाला आनंद होतो. तुमच्या तनाला जेव्हा कष्ट होतील ना तेव्हा मनाला आनंद होईल. एक वाक्य लक्षात ठेवा, या शरीराला तुम्ही जेवढे कष्ट द्याल तेवढं हे शरीर तुम्हाला आनंद देईल, आणि या शरीराला तुम्ही जेवढा आनंद द्याल तेवढं हे शरीर तुम्हाला कष्ट देईल. त्यामुळे तुम्ही शरीराला कष्ट देणं अपेक्षित आहे. व्रतवैकल्यामध्ये तुम्ही स्वतःला झिजवणं अपेक्षित आहे. पुराणांमध्ये ज्या स्त्रियांचा उल्लेख येतो, दिती, अदिती आणि देवहूती. देवहूती नाव बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल. देवहूती हे नाव बऱ्याच जणांना माहिती नाही.
देवहूती हे असं एक चरित्र आहे की त्या देवहूतीची नात्यांनी जर का ओळख सांगितली तर बरीच मोठी ओळख निघते. म्हणजे जसं मी मगाशी विवस्वान नावाचा मनू असा उल्लेख केला, तसा एक स्वयंभुव नावाचा पण मनू होऊन गेला. स्वयंभुवाचं एक मन्वंतर झालं, 14 मनू आहेत, त्यापैकी स्वयंभुव नावाचा मनू होऊन गेला, ज्याची पत्नी शतरूपा. हा स्वयंभुवाची उत्पत्ती कशी? स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेव आणि त्याच्या देहापासून उत्पन्न झालेला म्हणून स्वयंभुव. ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले. ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करत होते तेव्हा त्यांनी बरीच शरीरं धारण केली आणि बऱ्याच शरीरांचा त्याग केला. त्याच्यामध्ये एका ठिकाणी त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले, एकाचा पुरुष झाला, एकाची स्त्री झाली. जो पुरुष होता तो स्वयंभुव आणि जी स्त्री होती ती शतरूपा. स्वयंभुव मनुला प्रियव्रत, उत्तानपाद, देवहूती, आकुती आणि प्रसूती अशी 5 मुलं झाली, म्हणजे 2 मुलं 3 मुली. त्यापैकी जो उत्तानपाद राजा होता म्हणजे तो पुन्हा राजा बनला, त्याचा मुलगा ध्रुव जो उत्तर दिशेला स्थित आहे. आणि त्या ध्रुवाची आत्या म्हणजे उत्तानपादाची बहीण ही देवहूती. ह्या देवहूतीचा विवाह कर्दमांशी झाला. कर्दम हे एक ऋषी होते, भगवान विष्णूंची छाया, त्यापासून त्यांची उत्पत्ती झाली कर्दम ऋषींची. आणि त्यांच्याशी देवहूतीचा विवाह झाला. त्यांना ज्या मुली झाल्या, 9 मुली झाल्या, त्यांच्यापैकी एक अनसूया, देवहूतीच्या मुलींपैकी एक मुलगी म्हणजे अनसूया, गुरु दत्तात्रेयांची आई. एक अरुंधती, वसिष्ठांची पत्नी, जी सप्तर्षी मंडलामध्ये दिसते ती. तर अशी देवहूतीची ओळख आहे. ह्या सगळ्या स्त्रिया आहेत आणि ह्यांच्याबद्दल वर्णनं जेव्हा येतात तेव्हा त्याच्यामध्ये असा शब्द येतो व्रतकर्षिता, म्हणजे व्रत करून कृश झालेल्या, अशी वर्णनं येतात. असं जेव्हा त्यांनी केलं तेव्हा कुठे कपिल मुनींसारखे थोर विभूती त्यांच्या पोटी जन्माला आले आणि त्यांनी एवढं सांख्य तत्त्वज्ञानाचं ज्ञान आपल्या समाजाला दिलं आणि त्याच्यावरती अजून आपलं मार्गक्रमण चालू आहे. आपण ज्ञानाची कास सोडून दिली आणि भौतिक म्हणजे तुमचं मटेरियल सायन्स ह्या व्यतिरिक्त दुसरं काही ज्ञान नाहीच अशा भ्रमात जगायला लागल्यामुळे खूप मोठा ज्ञानाचा असलेला साठा आपल्या हातातून निष्ठत चाललेला आहे. आणि त्याचं कारण हे वाक्य आहे काय? पुराणातली वानगी. पुराणात ती वानगी अत्यंत आवश्यक आहेत प्रत्येक ठिकाणी. मगाशी मी म्हणालो हिंदू धर्म म्हणजे काय तर त्याग आहे. प्रत्येक कथेतून प्रत्येक भागातून आपल्याला त्यागाची शिकवण मिळते. भगवान श्रीकृष्ण, त्यांचा मुलगा प्रद्युम्न आणि त्या प्रद्युम्नाचं अपहरण शंबरासूर नावाच्या एका असुराने केलं आणि त्याला पाण्यात फेकून दिला. पाण्यात फेकून दिल्यानंतर तो एका माशाने गिळला त्या बाळाला. तो मासा नेमका शंबरासुराच्याच स्वयंपाकघरात आला आणि तिथे जे मासा कापणारा जो होता त्याने आतमध्ये त्याला बाळ सापडलं. आणि नंतर तो तिथे, आता हा जो प्रद्युम्न होता हा आधीच्या जन्माचा कामदेव जो महादेवांनी भस्म करून टाकला होता, त्याने भगवंतांच्या पोटी प्रद्युम्न म्हणून जन्म घेतला. आणि त्याची पत्नी जी होती रती, तीच तिथे स्वयंपाकघरामध्ये परिचारिका स्त्री म्हणून होती. तिनेच त्या बाळाला मोठं केलं म्हणजे आपल्या पतीला. आणि नंतर त्याच्याशी विवाह केला कारण त्यांची वय वाढत नसतात, जे दैवी असतात त्यांची. आणि नंतर तिने त्याला विद्या शिकवून
शंभरासुराचा वध केला आणि ते दोघं परत आले द्वारकेत. ते जेव्हा द्वारकेत परत आले, रुक्मिणी आपल्या पुत्राच्या विरहामध्ये इतकी वर्ष रोज रडत होती. म्हणजे ही आता काय होतं, पुराणांमधली कथा आपल्याला दिसते आणि आपण त्या कथांमध्ये रमायला जातो आणि नेमकी शिकवण काय, त्याचा इसेन्स काय हा सुटतो हातातून. मी कथा खोटी म्हणत नाही आहे, तुम्ही पण म्हणू नका. मी कोणालाच असं सांगत नाही की पुराणातल्या कथा खोट्या आहेत किंवा रचलेल्या आहेत किंवा तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी काहीतरी खोटं नटतं, असं नाही. त्या सगळ्या घडलेल्या घटना आहेत आणि आपण त्यांच्याकडे कसं बघायचं ह्याची आपली दृष्टी नीट झाली पाहिजे. तर रुक्मिणी माता ज्या होत्या त्या इतकी वर्ष रोज रडायच्या, माझा मुलगा असं करून. आणि जेव्हा प्रद्युम्न समोर आले रुक्मिणी मातेच्या, तेव्हा त्यांचा तो शोक दूर झाला आणि कृष्ण पण तिथे आले आणि नारद मुनी पण आले. एकदम एकदम बिकट प्रसंग समोर उभा राहिला, कारण नारद मुनी तर पटकन बोलतात, आहे की नाही. अर्थात ते कॅटलिस्ट आहेत. दोन गोष्टी घडवून आणण्यासाठी मध्ये स्पार्क आवश्यक असतो, त्याशिवाय ती घटना पुढे घडत नाही जशी हवी तशी. त्यामुळे त्यांचा जे भूमिका आहे ती फार महत्त्वाची असते. आणि नारद मुनी सांगणार, कारण कृष्ण हे भगवंत आहेत, त्यामुळे कृष्णांना माहिती नाही असं होऊ शकत नाही. कारण एका प्रसंगामध्ये असं होतं की पांडव लाक्षागृहामध्ये जळून मेले अशी वार्ता येते आणि कृष्ण असे बसलेले असतात, वार्ता ऐकतात, म्हणतात अच्छा बरं. बलराम म्हणतो, अरे कृष्णा तू असा कसा एकदम शांत बसलायस? तर म्हणतो मग काय करू, अरे पांडव संकटात आहेत, ते लाक्षागृहात जळून गेले. हो ऐकलं म्हणे मी हे, पण मग तू शांत कसा काय? म्हटलं मी काय करू, अरे तू त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलीस ना. कृष्ण म्हणतात मग आता दादा तूच सांग मला, ज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे त्यांना काही होऊ शकेल का? तू पण शांत बस, अरे त्यांना काही नाही होणार, तू विचार करता मी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यामुळे कृष्णांना माहिती नाही असं काही नाही, कृष्णांना सगळं माहिती आहे. ते नारद मुनी सांगणार असतात की अहो रुक्मिणी माते रडताय कशाला. कृष्णाला तर माहिती होतं शंभरासुरांनी उचलून नेला होता आणि हा हे झाल्यानंतर परत येईल. कृष्ण नारद मुनींना ते सांगून देत नाहीत. कृष्ण खूण करतात की गप्प बसा, रुक्मिणीला हे सांगू नका की मला सगळं माहिती होतं. आता ऐकणाऱ्याला काय वाटतं, म्हणजे सकृत दर्शनी प्रथम दर्शनी दिसणाऱ्याला काय दिसतं की बायकोची कटकट नको, किंवा इतके दिवस तुम्ही मला रडत ठेवलं, आधी सांगता नाही आलं, ही कटकट ऐकायला नको, म्हणून कृष्णाने नारदांना गप्प केलं. मी हे का सांगतोय लक्षात घ्या. मी हे सांगतोय की आपली संस्कृती त्यागाची आहे, आपली संस्कृती सोडून द्यायची आहे, आपली संस्कृती दुःख स्वीकारण्याची आहे, सुख भोगण्याची नाही. ते तिला रडून देतात आणि कळून देत नाहीत की मला माहिती होतं. हे तिला कळून देत नाहीत की मला माहिती होतं, हे रुक्मिणीला कळून देत नाहीत. आणि त्याचं विवरण असं आहे की त्यांना पुढचं सगळं व्हिजन आहे, त्यामुळे पुढे हे यदुकुळ सगळं आपसात भांडून मरणार आहे आणि सगळ्या स्त्रियांना हा शोक करायला लागणार आहे. यदुकुळातल्या सर्व स्त्रियांना पुत्रशोक होणार आहे. त्याची रंगीत तालीम रुक्मिणीने केली पुत्रशोकाची. भगवंत करू शकतात नाही, ही पुराणं आहेत. अशा कथा तुम्हाला ठिकठिकाणी सापडतील. त्यातनं आपल्याला हे घ्यायचं आहे की आपण सुख भोगण्यासाठी जगत नाही. आपण आनंद, आपल्याला अल्टिमेटली काय एसीमध्ये जाऊन गादीवर झोपायचं आहे, हे आपल्या आयुष्याचा उद्देश नाही आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्या 4 गोष्टी असतात की ज्या आपल्यात आणि पशूंमध्ये समान आहेत.
आपण आहारासाठी संघर्ष करतो, कुत्रा देखील आहारासाठी संघर्ष करतो. आपण निद्रा म्हणजे लक्झरी. निद्रा ह्या शब्दाचा काय अर्थ होतो? केवळ झोप असा नाही. निद्रा म्हणजे लक्झरियस, अशी छान मऊ गादीवरती झोप, AC लावून. त्यासाठी आपण संघर्ष करतो, आपण ती मिळावी असा प्रयत्न करतो. कुत्रा देखील कुठेतरी शेकोटी पेटवलेली असते, तिथे खड्डा खणतो त्या राखेत, आणि तो त्याची लक्झरी शोधतो त्याच्यामध्ये, तिथे शरीराचं मुटकळं करून झोपतो. भय आहे म्हणून कुत्रा भुंकतो. कुत्र्याला आपल्यावरती होणाऱ्या हल्ल्याचं भय आहे म्हणून तो भुंकतो. आणि आपल्याला भय आहे म्हणून आपण घर बांधतो, आपली पोलीस यंत्रणा काम करत असते, आपली सुरक्षा यंत्रणा, आपली सीमेवरचे सैनिक काम करत असतात. हे सगळे भयातून उत्पन्न झालेले आहेत. आणि मैथून, ज्यासाठी मनुष्य सगळ्यात जास्त संघर्ष करत असतो मैथून प्राप्त करण्यासाठी, आणि कुत्राही संघर्ष करतो. पण त्या बाबतीत तर कुत्रा श्रेष्ठ आहे, कारण गर्भ संभवल्या पाठी जैसे श्वान अज आणि खर. श्वान कुत्रा, पशूंबद्दल म्हटलंय ना. पशु आणि आपल्यात साम्य काय, भेद काय, आपण श्रेष्ठ का, पशु श्रेष्ठ का, ह्याचा उहापोह आहे. की श्वान अज आणि खर. श्वान म्हणजे कुत्रा, अज म्हणजे बोकड, आणि खरं म्हणजे गाढव. श्वान अज आणि खरं हे ऋतुकाळीचं विषय तत्पर. त्यांचा जेव्हा ऋतुकाळ येतो ना, तेव्हाच ते मैथून करण्यासाठी प्रयुक्त होतात. याहुनी विशेषेशी नर कामी दुर्धर सर्वदा. नर जो आहे ना, हा सतत कामासक्त असतो. गर्भ संभवल्या पाठी, ही कोणाची वाक्य आहेत? ही संत एकनाथांची वाक्य आहेत. ही संत एकनाथांची वाक्य एकनाथी भागवतातली आहेत. एकनाथी भागवत कशावरती आधारित आहे? श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावरती आधारित आहे. श्रीमद भागवत म्हणजे काय आहे? पुराण, महापुराण आहे. ह्याची साध्या पुराणांची 5 लक्षणं आहेत, महापुराणाची 10 लक्षणं असतात. स्थानम पोषणम उतयः अशी अजून त्याची 10 लक्षणं आहेत. मला शक्य झालं तर त्याचं विवरण करीन. पण भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये उद्धव आणि कृष्ण यांचा संवाद आहे. आणि उद्धव कृष्णाला विचारतात की मनुष्य असा श्वानासारखा, बोकडासारखा आणि गाढवासारखा का वागतो? तर त्याचं पुन्हा अजून जशी भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वरी, तसं 11 स्कंधावरती एकनाथी भागवत. तसेच संत एकनाथ महाराज काय म्हणतात की श्वान अज आणि खरं हे ऋतुकाळीचं विषय तत्पर. याहुनी विशेषेशी नर कामी दुर्धर सर्वदा. गर्भ संभवल्या पाठी श्वानही स्त्री भोगासी नुठी. नुठी म्हणजे प्रयुक्त होत नाही. उठी, नुठी. उठी म्हणजे उठतो, जातो. नुठी म्हणजे नाही जात. गर्भ संभवल्या पाठी श्वानही स्त्री भोगासी. स्त्री म्हणजे कुत्री. स्त्री भोगासी नुठी. पुरुषाची अभिनव गोठी. गोठी म्हणजे गोष्ट. पुरुषाची अभिनव गोठी गरोदर गोमटी भोगती. हे नाथांचे शब्द आहेत. जरी प्रसूती काळ निकट गाड्या एवढे वाढले पोट. तरी कामचारी विवेक नष्ट रमताती दुष्ट स्त्रियांशी. श्वानाचे हेंड तात्काळ सुटे. हेंड म्हणजे अडकून पडतो ना, संभोग करत असताना श्वान एकमेकांमध्ये अडकून पडतो, पण ते थोड्या वेळाने सुटतं. पुरुषाचे आकल्पन सुटे. पुरुष एकदा स्त्रीमध्ये अडकला की तो हे प्रलय आला तरी सुद्धा तिच्यापासून मोकळा होत नाही. श्वान आपल्या बंधनातून तात्काळ मोकळा होतो, पण मनुष्य मात्र आयुष्य संपतं पण तो काही मोकळा त्याच्यातून होत नाही. त्याच्यामध्ये असं म्हटलंय एका प्रसंगामध्ये की भोगिता लोटल्या वर्षकोटी परी विरक्तीची नाठवे गोठी. मा वैराग्य भोगांचे शेवटी
ही मिथ्या चावटी मूर्खाची. भोगांच्या शेवटी वैराग्य येत नाही. हविषा कृष्णवर्त्मेव भूय एव अभिवर्धते. तुम्हाला जर का अग्नी शांत करायचं आहे तर तूप घालणं बंद करा. तुम्ही असं म्हणाल की मी तुपाची आहुती देत राहीन आणि मग तो अग्नी शांत होईल. नाही, तुम्ही जेवढं तूप घालत राहाल तेवढं तो अग्नी प्रज्वलितच होत राहील. खराचं उदाहरण दिलंय. खरं म्हणजे गाढव. खरी धावे पुढे पुढे, खरू मागे वाडे कोडे. लाथा हाणोनी फोडी जाभाडे, तरी ती पुढे घसो लागे. पुरुषाची तुलना गाढवाची केली आहे की गाढवीण पुढे पळत असते आणि तिचा भोग घेण्यासाठी गाढव तिच्या मागे पळत असतो. ती लाथा झाडून त्याचं तोंड फोडते गाढवाचं, पण तरी त्यांनी त्याला काही दुःख होत नाही. तो त्याला हवा तो भोग प्राप्त करूनच शांत होतो. तसा म्हणे मनुष्य आहे. स्त्रीने त्याला कितीही लाथा मारल्या, गाढवीण त्याला लाथा मारते, पण त्याचा ते दुःख मानत नाही. त्याला हवा असलेला भोग ते प्राप्त करूनच शांत होतं. आणि त्याची तुलना मनुष्याशी केली आहे की मनुष्यसुद्धा स्त्रीकडून कितीही लाथा खाल्ल्या तरी तिच्याकडनं ते भोग प्राप्त करण्यासाठी तिचे पुन्हा पाय धरतो. असं नाही म्हणत की बाबा हिने लाथा मारल्यात मग आपण हिच्यापासून दूर व्हावं. नाही. त्याच्यानंतर बोकडाशी तुलना केली आहे. मेष मारू आणल्या घातके, निज सख्या ते मारता देखे. ते न म्हणून यथा सुखे, अजीसी हरिखे रमो धावे. अजी म्हणजे बकरी, मेष म्हणजे बोकड किंवा मेंढा. मारू आणल्या घातके, घातक म्हणजे खाटीक. तर त्याने त्याला मारण्यासाठी आणलंय वधगृहात. आणि अजून पण बरेचसे आहेत निज सखा, अजून त्याचे बरेच सखे तिथे आहेत आणि त्यांना तो एक एक करून घेऊन त्यांची खांडोळी करतो हे दिसतंय. पण त्याबद्दल त्याला काही भय नाही आहे. त्याच्या बाजूला जी बकरी आहे तिच्याशी मी कसा भोग करू ह्याची त्याला चिंता पडलेली असते. मेष मारू आणल्या घातके, निज सख्या ते मारता देखे. ते न म्हणून यथा सुखे, आजीसी हरिखे रमो धावे. पुढीला पतंग निमाला देखती, परी मागिल्या दीपी अति आसक्ती. पिक्चरमध्ये गाणे असतात ना, क्षमा परवाना, ते खूप म्हणजे रोमॅन्टिक मूडमध्ये असतं. पण वास्तव काय आहे? वास्तव भीषण आहे. वास्तव असं आहे की जो दिव्यावरती जे पतंग धाव घेतात तर एक जण धाव घेऊन त्या दिव्याला पकडण्याचा प्रयत्न करून मरून खाली पडतो. हे मागचा पतंग बघत असतो, पण त्याला त्याच्याबद्दल त्याची चिंता नसते. तो देखील त्या दिव्यावर तेवढ्याच आसक्तीने धाव घेतो. तसा म्हणे हा पुरुष आहे. आणि ह्यांच्यापेक्षा वाईट आहे, एकनाथ महाराज म्हणतात की हे तर ऋतुकाळीचा विषय तत्पर असतात. हे त्यांचा ऋतुकाळ येतो तेव्हाच त्यांची बुद्धी गहाण ठेवतात. आणि मनुष्याला ऋतुकाळ नाहीच, 12 महिने ऋतुकाळच. आहार निद्रा भय मैथून, तर ह्याच्यापेक्षा तो पशुहून खाली आहे. मग असं काय आहे तुमच्याकडे जे तुम्हाला पशुपासून वरती नेतं? ते समजण्यासाठी तुम्हाला पुराण वाचायला लागतं. त्यासाठी तुम्हाला पुराणातली वानगी बघावी लागतात, तर तुम्हाला समजेल. आणि तुम्ही का वाचायचं म्हणजे ते समजण्यासाठी काहीतरी वाचायलाच का पाहिजे? माझं मला नाही समजणार. तर तुम्हाला जर का मला जर का तुमच्या घरी यायचं आहे, तुम्ही मला ॲड्रेस देता ना, ह्या ॲड्रेसवर ये. आता मी माझा ह्याच्यावर विश्वास नाही, माझा ह्या ॲड्रेसवर विश्वास नाही. माझ्या डोळ्यांवर, माझ्या कानावर आणि माझ्या ह्याच्यावरच फक्त विश्वास आहे. त्यामुळे मला एवढंच कळलं की हा आंबेडकर डोंबिवलीत राहतात. बस मी डोंबिवलीत येऊन कोणालाही विचारायचं नाही. कोणालाही विचारायचं नाही. पानवाल्याला पण नाही, रिक्षावाल्याला पण नाही, कुठेच नाही. आणि ती पद्माकर कॉलनी कुठे आहे कुठेच कोणाला विचारायचं नाही. स्वतः पायपीट करत प्रत्येक ठिकाणी फिरायचं. अरे ही नाही, पद्माकर कॉलनी नाही.
असं पूर्ण डोंबिवलीभर 3-4 महिने फिरल्यानंतर मला वन फाईन डे पद्माकर कॉलनी दिसेल. ती दिसल्यानंतर मी म्हणेन की आता हे कुठं आहेत. मी प्रत्येक एव्हरी नेक्स्ट डोअर मी नॉक करणार. तुम्ही आंबेडकरात नाही, अहो आम्ही डोंगरे, नाही नाही ते तुमचं नाव तुम्ही मला सांगू नका. अहो ते आंबेडकर इथे नको, ते नाही सांगायचं. तुम्ही नाही सांगायचं आंबेडकर कुठे राहतात. मी बघीन माझं आंबेडकर कुठे राहतात ते. तर असा जेव्हा भूमिका घेऊन तुम्ही चालताना की मला काही वाचायला कशाला पाहिजे, मला कोणी सांगितल्यानंतर मी शहाणा का होईन, तर त्याची ही अवस्था आहे. हे उदाहरण आहे. तुम्हाला कुठेतरी विश्वास ठेवायला लागतो. स्क्रिप्टवर काहीतरी विश्वास ठेवा. नाही ठेवायचा तर तुमची अशी भरकटल्यासारखी अवस्था होईल की मग तीच गोष्ट प्राप्त करायला तुम्हाला वर्ष पण जाईल त्या घरात पोचायला. पण त्यापेक्षा तुम्ही समोर असलेल्या दुकानदाराला विचारा. कारण तो दुकानदार आहे ना तिथे, इतकी वर्ष काम करतोय आणि दुकान आहे म्हटल्यानंतर त्याला तिथली बिराडं माहिती असतीलच. तो सांगेल बाबा इथे जा, इथून आतमध्ये जा, डावीकडे वळ, तसं जायचं. हा बेसिक विश्वास आहे. म्हणून आणि पुराणं का, कारण त्यांचं अनादित्व सिद्ध झालेलं आहे. आता अनादित्व सिद्ध कसं झालेलं आहे? अनादित्व म्हणजे पुराणत्व, पुराणा, पुरातन म्हणून पुराण. हे सिद्ध कसं झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी त्याचं ते सिद्ध कसं होतं हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. 7वीमध्ये गेल्यानंतर मला पक्षसाध्य सिद्धता आली, बरोबर ना, की मूळ पक्ष मांडला, त्याचं साध्य काय ते मांडलं, त्याची सिद्धता कशी होते. हे मी पहिलीतल्या मुलाला समजावू शकतो का? नाही. मला 2री 3री करत तिथपर्यंत जावं लागेल ना. तिथपर्यंत जेव्हा जाल तेव्हा पुराणं कशी मूळ ग्रंथ आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. ते अभ्यास करत करत मग तीच का वाचायची. आणि आहार, निद्रा, भय, मैथून ह्या व्यतिरिक्त देखील आपल्याला काही प्राप्त करण्यासारखं आहे. आपली जी चक्र आहेत शरीरातली ती प्राण्यांमध्ये नाही आहेत, कारण त्यांची योनी तिर्यक आहे. पशूंमध्ये पशूंचं तोंड आणि गुदद्वार हे असं असतं आणि आपण असे आहोत. त्याच्यामुळे ते जे मूलाधार चक्र आहे ते आपल्या मेंदूपर्यंत जातं ऊर्ध्व दिशेला. आणि त्यांच्या पण कदाचित ती चक्र हवेमध्ये असतील सूक्ष्मरित्या, पण ते त्याच्या मेंदूपर्यंत नाही जात. त्यांची जी चक्र आहेत आणि या चक्रांचं मला फार सायन्स माहिती नाही आहे. मला चक्रां म्हणजे योग साधना किंवा हे काही माहिती नाही. पण मला एक साधं उदाहरण, साधी गोष्ट माहिती आहे की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा काम करते तेव्हा तुमची वरची चक्र ॲक्टिव्ह असतात आणि जेव्हा तामसी किंवा नकारात्मक ऊर्जा काम करते तेव्हा तुमची खालची चक्र ही कार्यरत असतात. म्हणून जेव्हा तुम्ही अभंग ऐकता तेव्हा शरीराचा कुठला भाग हलतो? हृदयाकडचा किंवा वरचा असं. आणि जर का तुम्ही डिस्कोचं गाणं ऐकलं तर कुठला भाग हलतो? हा भाग हलतो. हे ही नाही, हे जघन्य आहे आणि हे श्रेष्ठ आहे. इथे मनुष्य आहे, इथे पशु आहे. हे तुम्हाला एलिव्हेशन कोण शिकवतं? पुराण शिकवतात. खूपच सिम्बॉलिक पण आहे आणि त्याला सिम्बॉलिझम कळायला पण तेवढ्या तुम्ही जसं म्हणाला अभ्यास, साधना आणि कृपा मिळेल, तुम्हाला समजेल मी काय सांगतोय ते. फक्त तुम्ही थोडा स्वतःला वेळ दिला पाहिजे. बरोबर. आणि शेवटचा आपण प्रश्न घेऊया की पुराणात आपण म्हणाल की 18 आहेत, तर ती कोणती कोणती आहेत? तर त्याचा एक श्लोक आहे. अच्छा. लक्षात ठेवण्यासाठी. तो श्लोक असा आहे, मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंगकुष्कानि पुराणानी पृथक पृथक. मद्वयम, म म्हणजे 2 म, बरोबर, म्हणजे मार्कंडेय पुराण आणि मत्स्य पुराण. मत्स्य आणि मार्कंडेय ही 2 पुराणं झाली. भद्वयम म्हणजे भविष्य पुराण आणि भागवत पुराण, म मा भ भा, बरोबर. ब्रत्रयम
ब्रह्मांड पुराण, ब्रह्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण, अच्छा. अशी ब्रतत्रयम झाली. म्हणजे ती 4, ही 3, 7. व चतुष्टयम, विष्णू वराह वामन वायू, हे व चतुष्टयम झाली. म्हणजे 7 नी 4 11. अ अनापलिंग कुस्कानी मधला अ म्हणजे अग्निपुराण. ना अनाप, ना म्हणजे नारद, प म्हणजे पद्मपुराण, अनाप. लिम, लिंग मधला लिम म्हणजे लिंगपुराण, आणि लिंग मधलं ग म्हणजे गरुड पुराण. लिंग, हा. अनापलिंग म्हणजे लिंग हा शब्द लिंग पुराणाला नाही दाखवत. लिंग मधला लिम लिंग पुराणासाठी आणि ग गरुड पुराणासाठी, आणि कु कूर्म पुराण, आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. ही 18 पुराण आहेत. मद्वयम भद्वयंचैव ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. यातलं सगळ्यात मोठं जे पुराण आहे, सगळ्यात मोठं म्हणजे श्लोकसंख्येनी, ते स्कंद पुराण आहे. तुमच्या व्यवहारात असलेली सगळी व्रतं ही बहुतेक करून, म्हणजे तुमचं पार्थिव गणपती असेल भाद्रपदातला, हरताळका असतील, मंगळागौरी असेल, अजून काही असेल, हे सगळं स्कंद पुराणातनं आलेलं आहे. अच्छा. आपण या पुराणांबद्दल दुसऱ्या भागात बोलूया. अवश्य. धन्यवाद. अवश्य. श्रीराम श्रीराम श्रीराम. धन्यवाद.